Welcome back. In previous lecture, we have decided on discuss about our first chapter from your paper 2. Chapter number first is your transducer. In previous videos, I have given some introductory information of transducer. That was only background of that topic. Today we are going to start this first chapter. This chapter carries 25 marks. लक्षात घ्या, बोर्डाच्या परीक्षेमध्ये या विषयावरती या टॉपिकवर 25 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचं बॅकग्राऊंड म्हणजे हे चॅप्टरवर तुम्ही नेमकं काय शिकणार आहात आणि हे चॅप्टर का शिकावं याविषयी आपण थोडी चर्चा केली. टुडे वी आर स्टार्टिंग दिस टॉपिक. सी व्हॉट इज ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? Which converts one form of energy into other. जो एका स्वरूपातील ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करतो त्याला काय म्हणायचं? ट्रान्सड्यूसर असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, सी दिस इज द सिंपल डायग्राम. सपोज यू आर युजिंग ट्रान्सड्यूसर हियर. दिस इज युअर ट्रान्सड्यूसर. हियर इज युअर फिजिकल क्वांटिटी. इथं आपण काय ते भौतिक क्वांटिटी घेतली, भौतिक राशी घेतली आणि ह्या भौतिक क्वांटिटीचं रूपांतर तुम्हाला इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करायचं आहे. व्हाय इज इट नेसेसरी टू कन्वर्ट फिजिकल क्वांटिटी इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी? इट इज बिकॉज our measuring devices or our output devices are electronic devices, and for these electronic devices we need electrical signal. Got it? Therefore, we have to convert this physical quantity into electrical quantity, and for this purpose, we need transducer. या भौतिक राशीचं इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतर करण्यासाठी आपण जे वापरतो त्याला काय म्हणायचं? ट्रान्सड्यूसर असं म्हणायचं. येते लक्षात? एकदम सोप्या भाषेत सांगितलं मी की ट्रान्सड्यूसर हा काय करतो तर भौतिक स्वरूपातील ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करतं. सामान्यतः सेन्सर्स आणि ट्रान्सड्यूसर हे जे आहेत ते एकत्रित वापरले जातात. एनी मेजरिंग सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम or automated system starts with your transducer. कोणत्याही मोजमापन पद्धत असेल किंवा कंट्रोल सिस्टीम असेल किंवा स्वयंचलित यंत्रणा असेल त्यामध्ये जी सुरुवात होते त्या घटकाला, ज्या घटकाने सुरुवात होते तो घटक म्हणजे तुमचा काय असतो? ट्रान्सड्यूसर असतो. म्हणून आपल्याला फक्त परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने या चॅप्टरकडे थोडस गंभीरपणे पाहणं आवश्यक आहे. सी, गेल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सड्यूसर सांगितले होते. इथे मी सगळे टाइप्स तुम्हाला दिलेले आहेत. What are the types of transducer? I have already explained that we cannot classify transducer in particular categories or in particular head. Then here is the general concept how this transducer can be classified. See here, as per the physical effect, भौतिक परिणामानुसार ट्रान्सड्यूसरचे 3 प्रकार पडतात. रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर and इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की भौतिक परिणामाचं रूपांतर रेझिस्टिव्ह म्हणजे विद्युत परिणामामध्ये होतं. लक्षात घ्या, रेझिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स आर द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, isn't it? We are changing physical effect into your electrical effect. फॉर एक्झाम्पल, टेम्परेचर. आता आपल्याला टेम्परेचर मोजायचं आहे. ते टेम्परेचर आपण काय करणार तर थर्मिस्टरच्या साह्याने सेन्स करतो. आणि हे थर्मिस्टर काय करतं तर टेम्परेचर इज युअर फिजिकल क्वांटिटी. वी आर चेंजिंग इट्स, कन्व्हर्टिंग इट इन टू द इलेक्ट्रिकल सिग्नल. कसं होतं? जेव्हा तुम्ही थर्मिस्टर बॉडीमध्ये टाकतात त्यावेळेस काय होतं? टेम्परेचरचं रूपांतरामुळे, टेम्परेचरच्या कमी किंवा जास्त प्रमाणामुळे त्याचा रेजिस्टन्स बदलतो. लक्षात घ्या, इट्स रेजिस्टन्स व्हेरीज विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. म्हणजे जर त्याचा रेजिस्टन्स बदलत असेल तर त्याला म्हणायचं रेझिस्टिव्ह कॅपॅसिटी, रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर.
जर त्याचा कॅपॅसिटन्स बदलत असेल तर त्याला म्हणायचं कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्युसर. जर त्याचा इंडक्टन्स बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं, इंडक्टिव्ह ट्रान्सड्युसर. विच इलेक्ट्रिकल इफेक्ट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द फिजिकल चेंज. Accordingly, there are three types of transducer: resistive, capacitive, and inductive. Got it? As per physical quantity, म्हणजे कोणती फिजिकल क्वांटिटी तुम्ही मेजर करताय, which physical quantity you have to convert into electrical quantity. कोणत्या भौतिक राशीला तुम्हाला विद्युत राशीत रूपांतर करायचं आहे, त्यानुसार त्याचे 4 प्रकार. आणखी याचे प्रकार असतात, पण आपण जे जनरल वापरतो ते 4 प्रकार मी इथे दिलेले आहेत. फर्स्ट वन इज टेम्परेचर. आता मगाशी एक एक्झाम्पल घेतलं की टेम्परेचरचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करणार, त्याला म्हणायचं टेम्परेचर ट्रान्सड्युसर. प्रेशर, काहीतरी प्रेशर आलं, त्या प्रेशरचं रूपांतर आपण कशात करतोय, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करतोय, त्याला काय म्हणायचं, प्रेशर ट्रान्सड्युसर. तुम्ही जर नागपूरला गेलात तर तिथं विमानतळ, तिथं रेल्वे स्टेशन मध्ये जे पॅसेंजर चालतात, त्या पॅसेंजरच्या चालण्यामुळे तिथे दाब निर्माण होतो, त्या दाबाच्या साह्याने इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते, आणि दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी त्या ठिकाणी आपण त्या रेल्वे स्टेशन मध्ये वापरतो. येते लक्षात? म्हणजे आपण काय केलं, प्रेशर इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल. Which physical quantity we are going to convert into electrical quantity? Accordingly, there are different types of transducer. First one is temperature. If you are going to convert temperature into electrical energy, then that is your temperature transducer. If you are converting pressure into electrical quantity, then it is your pressure transducer. If you are converting displacement, तुम्ही काय कन्वर्ट करताय, डिस्प्लेसमेंट कन्वर्ट करताय. इफ यू आर कन्वर्टिंग डिस्प्लेसमेंट इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी, then that is known as displacement transducer. If you are converting flow into electrical quantity, then it is known as flow transducer. These are the transducer depend on quantity. Okay. Third type of transducer is according to the source of energy. Source of energy म्हणजे काय, कोणत्या प्रकारची एनर्जी. म्हणजे तुम्ही एखादा ट्रान्सड्युसर वापरला, समजा यू आर युजिंग पर्टिक्युलर ट्रान्सड्युसर, अँड फॉर द वर्किंग ऑफ दॅट ट्रान्सड्युसर यू नीड एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी. जर तुम्हाला बाहेरून एक्सटर्नल सोर्सची गरज भासत असेल, देन इट इज नोन ॲज पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. तर काय म्हणायचं, पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. फॉर एक्झाम्पल थर्मिस्टरचं एक्झाम्पल घेऊया. म्हणजे पहा, थर्मिस्टरला मी 3 कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करतो. थर्मिस्टर हा रेजिस्टिव्ह ट्रान्सड्युसर आहे. त्याला रेजिस्टिव्ह का म्हणायचं, कारण त्याचा रेजिस्टन्स चेंज होतो. थर्मिस्टर हा टेम्परेचर ट्रान्सड्युसर आहे. याला टेम्परेचर ट्रान्सड्युसर का म्हणायचं, बिकॉज इट कन्व्हर्ट्स टेम्परेचर इनटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. याच ट्रान्सड्युसरला मी पॅसिव्ह ट्रान्सड्युसर असंही म्हणतो. त्याला पॅसिव्ह ट्रान्सड्युसर का म्हणायचं, बिकॉज वी नीड एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी फॉर इट्स वर्किंग. त्याच्या कार्यपद्धतीसाठी तुम्हाला एक्सटर्नल सोर्स म्हणून त्याची बॅटरी जोडायला लागते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पॅसिव्ह ट्रान्सड्युसर. इफ वी डू नॉट नीड एनी एक्सटर्नल सोर्स, देन इट इज नोन ॲज व्हॉट, ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर. त्याला आपण ऍक्टिव्ह ट्रान्सड्युसर म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, आठवत असेल तुम्हाला, जसं तुमचं फोटो इलेक्ट्रिक सेल, पीव्ही, ओके, फोटो व्होल्टाइक सेल जे आहेत ते डायरेक्टली काय करतात, प्रकाश ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करतात. म्हणून ते जे आहेत ते काय आहे, active transducer. They do not need any external source of energy for its working, hence these are known as what, active transducer. Okay. Next is output nature. त्याच्या आउटपुटला ते कोणत्या स्वरूपातलं आउटपुट देतात. If it is giving in the form of analog quantity, then it is known as analog transducer. If output is in digital form, then it is known as what, digital transducer. अॅनालॉग म्हणजे काय आणि डिजिटल म्हणजे काय हे आपण 11वीत पण शिकलेलो आहे. अॅनालॉग मध्ये काय होतं, अॅनालॉग मध्ये वेळेनुसार कंटिन्युअस त्याच्यामध्ये बदल होत असतो. जर with respect to time continuous changes taking place there, then it is known as analog process. That is, the deflection of the pointer or deflection of anything is analogous to the quantity being measured. म्हणजे ती कंटिन्युअस प्रोसेस असेल तर त्याला आपण अॅनालॉग असं म्हणतो. डिजिटल मध्ये यू आर गेटिंग आउटपुट इन द फॉर्म ऑफ कॉन्टाज, दॅट इज 0 and 1. जर तुम्हाला 0 आणि 1च्या स्वरूपात माहिती मिळत असेल, आउटपुट मिळत असेल, तर त्याला काय म्हणायचं, डिजिटल ट्रान्सड्युसर म्हणायचं. आणि जर तुम्हाला कंटिन्युअस स्वरूपातली माहिती मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं, अॅनालॉग म्हणायचं. गॉट इट. आता मी पाहिलं, आता पहा, हे जनरल आपण क्लासिफिकेशन केलं.
आता रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर कुणाला म्हणायचं? ज्या ट्रान्सड्यूसर मध्ये भौतिक बदलाचं रूपांतर हे विद्युत बदलात करण्यासाठी त्याच्या रेजिस्टन्स मध्ये बदल होतो. कशामध्ये बदल होतो? त्याच्या रेजिस्टन्स मध्ये बदल होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर असं म्हणायचं. समजतंय? लक्षात येत आहे? मग रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे पुन्हा प्रकार पडतात, हे आपल्याला शिकायचं. लक्षात घ्या. Which type of resistive transducer we are going to study in this chapter? First one is your potentiometer. पहिलं काय घेणार आपण? पोटेन्शिओमीटर. गॉट इट? सेकंड वन इज थर्मिस्टर आणि थर्ड वन इज आरटीडी. त्याच्यामध्ये हा जो आरटीडी आहे तो इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन साठी आपण वापरतो. थर्मिस्टर जे आहे आपण तुमच्या जे मेडिकल ऍप्लिकेशन सध्या आपण पाहतोय, सगळे घरांमध्ये ते थर्मल गन घेऊन लोक येतात, त्याच्यामध्ये काय वापरलं असेल बाळांनो? यस, थर्मिस्टर वापरलं असेल. तुमच्या थर्मोमीटर जे टेम्परेचर मोजण्यासाठी आपण वापरतो तिथे काय वापरलं असेल? थर्मिस्टर वापरलं असेल. पोटेन्शिओमीटर हे जनरल पेपर एकदम सिंपल आहे, ते आपण जेव्हा मी तुम्हाला शिकवेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. पोटेन्शिओमीटर काय? पोटेन्शिओमीटर जसं 11वीला आपण व्हेरिएबल रेजिस्टन्सचं कार्यपद्धती शिकताना पाहिलं तशा प्रकारचा हा एक रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. म्हणजे रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे 3 प्रकार. कोणते कोणते 3 प्रकार? First one is a potentiometer transducer. Second one is thermistor transducer. Third one is RTD. RTD म्हणजे काय? Register Temperature Dependent Detector. हा तुमचा RTD. ओके. नेक्स्ट वन इज युअर कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. व्हॉट इज कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर? इथं जसं आपण काय केलेलं आहे, भौतिक बदलाचं, भौतिक परिणामाचं रूपांतर आपण रेजिस्टन्सच्या बदलामध्ये केलेलं आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द फिजिकल इफेक्ट its resistance is varying, therefore it is known as resistive transducer. Here, according to the physical change, what is changing? Capacitance of capacitor is changing. Capacitive effect मी वापरलेला आहे. हा जो कॅपॅसिटर जर बदलत असेल तर त्याला काय म्हणायचं? कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. त्यातला पहिला जो ट्रान्सड्यूसर तुम्ही शिकणार आहात तो कोणता आहे? कंडेन्सर मायक्रोफोन. आता माझ्या गड्यामध्ये कंडेन्सर माईक मी टाकलेला आहे. मग कंडेन्सर माईक काय असेल? कंडेन्सर माईक काय करतो? माईक माझ्या आवाजाचं रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करतो. त्या ठिकाणी काय वापरलेलं आहे? एक कॅपॅसिटर. कॅपॅसिटरलाच काय म्हणतो आपण? कंडेन्सर असंही म्हणतो, म्हणून त्याला म्हणायचं कंडेन्सर मायक्रोफोन. दुसरं जो आहे हायड्रोमीटर. हायड्रोमीटर म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का हाऊ कॅपॅसिटर वर्क्स? हा कॅपॅसिटर आहे, धातूच्या ह्या 2 पट्ट्या एकमेकांना पॅरलल मध्ये जोडल्यात. दोन्ही पट्ट्या आपण डाय इलेक्ट्रिक मटेरियलने काय करतो? इन्सुलेट करतो. बरोबर आहे ना? ही एक पट्टी आहे समजा ए, दिस इज प्लेट नंबर बी. बरोबर आहे? त्या दोघांमधलं अंतर बदललं तर त्याचा कॅपॅसिटन्स बदलेल. दोघा पट्ट्यांचा जर एरिया बदलला, आपल्याला माहिती आहे सी इज इक्वल टू epsilon A by D, where A is the area of the conducting plate, D is the distance between the 2 plates. And third important quantity, the capacitance of capacitor depends on the type of dielectric material used. इथं तुम्ही डायइलेक्ट्रिक मटेरियल काय वापरलं, कसं वापरलं त्याच्यावरती डिपेंड करतं. हायड्रोमीटर मध्ये आपण हायड्रोजनची लेव्हल चेक करतो. काय चेक करतो आपण? हायड्रोजनची लेव्हल चेक करतो, त्यासाठी आपण हायड्रोमीटर वापरतो. तिसरा जो प्रकार आहे तो टॉर्क मीटर. टॉर्क म्हणजे काय रे? टॉर्क म्हणजे एक प्रकारची प्रेरणा, एक प्रकारचा. समजा तुम्हाला ते माहिती आहे का? आपण रहाट असतं गावामध्ये, विहिरीमध्ये पाणी आपण काढतो, बरोबर आहे की नाही? हे आपण रहाट आपण ताणतो आणि ते पाणी काय येतं? वरती येतं विहिरीतनं. येतं लक्षात? आणि जर समजा ते रहाट आपण सोडून दिलं, काय होईल? ढा ते खाली जातं. म्हणजे तिथं काय निर्माण झालेलं आहे? टॉर्क निर्माण झालेला आहे. येतं लक्षात? भोवरा माहिती? भोवरा खेळतात तुम्ही, बरोबर आहे की नाही? भोवराला ती दोरी गुंडाळतात आणि असं जोरात तुम्ही फिरवतात. काय निर्माण होतं तिथं? टॉर्क निर्माण होतं. आणि टॉर्क मिळतो, भोवरा काय करायला लागतो? फिरायला लागतो. दिस इज टॉर्क. हे टॉर्क मेजर करण्यासाठी आपण जे ट्रान्सड्यूसर वापरतो ते कोणते आहेत? कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. म्हणजे पहा, कॅपॅसिटन्स मध्ये बदल होत असेल, कॅपॅसिटन्स मध्ये बदल होत असेल, कॅपॅसिटन्स मध्ये बदल होत असेल तर त्याला कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणायचं. रेजिस्टन्स मध्ये बदल होत असेल तर त्याला रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणायचं. जर इंडक्टन्स मध्ये बदल होत असेल, पहा, रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स आणि इंडक्टन्स आर द इलेक्ट्रिकल क्वांटिटीज, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. इंडक्टर मध्ये बदल होत असेल तर त्याला म्हणायचं इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. हा इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे 2 प्रकार आहेत. कोणते कोणते? एलव्हीडीटी आणि प्रॉक्सिमिटी इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. या प्रॉक्सिमिटीचे पुन्हा 2 प्रकार पडतात. जेव्हा आपण प्रत्यक्ष शिकायला जाऊ त्यावेळेस तुम्हाला मी एलव्हीडीटी काय असतं, प्रॉक्सिमिटी काय असतं ते सांगेल.
एलव्हीडीटी म्हणजे लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. ओके, हे जेव्हा आपण परीक्षेच्या दृष्टीने हा एलव्हीडीटी विचारला जातो, हा कंडेन्सर माईक विचारला जातो, हा थर्मिस्टर विचारला जातो. म्हणजे आपल्याला टॉपिक लक्षात घ्या की आपल्यासाठी महत्वाचं काय, थर्मिस्टर आहे, कंडेन्सर माईक आहे, एलव्हीडीटी आहे, हे आपल्या लक्षात येईल. हा एलव्हीडीटी इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे. येते लक्षात. हा इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर काय करतो, प्रेशर, डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. डिस्प्लेसमेंट मेजर करण्यासाठी म्हणजे हा डिस्प्लेसमेंट फिजिकल क्वांटिटी बदलवतो. ओके, लक्षात येते. याच्या कार्यपद्धतीसाठी आपल्याला एक्सटर्नल सोर्सची गरज भासत असेल तर त्याला काय म्हणायचं, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. ओके, समजतंय. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आणि ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर हे जे सोर्स ऑफ एनर्जी नुसार जे दोन प्रकार पडले ते आपण बघूया. पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. पॅसिव्ह कुणाला म्हणायचं, मी मगाशी सांगितलं होतं की ज्याच्या कार्यपद्धतीसाठी the transducer which needs external source of energy for its functioning, these transducers are known as passive transducer. LDR, thermistor, strain gauge, these are the passive transducers. Thermistor is also passive transducer because it needs external source of source of energy for its working. Therefore, it is known as what? Passive transducer. याचे मी तीन प्रकार केलेत, एलडीआर, थर्मिस्टर आणि स्ट्रेन गेज. ते एलडीआर काय असतं, थर्मिस्टर काय असतं आणि स्ट्रेन गेज काय असतं आपण अभ्यासणार आहोत. नेक्स्ट वन इज युअर ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट वन इज व्हॉट, युअर ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर कुणाला म्हणायचं, ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर कुणाला म्हणायचं, ज्या ट्रान्सड्यूसर मध्ये तुम्हाला एक्सटर्नल बॅटरीची, एक्सटर्नल सोर्सची आवश्यकता नसते, त्याला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. कोणते ट्रान्सड्यूसर ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणून शिकणार आहात तुम्ही, थर्मोकपल. ओके, सोलर सेल, फोटो इलेक्ट्रिक सेल. हे सोलर सेल काय असतं, फोटो इलेक्ट्रिक सेल काय असतं, किंवा तुमचं थर्मोकपल काय असतं, त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे, ऍक्टिव्ह सेल मध्ये करायचा आहे. मला वाटतं तुम्हाला हे ट्रान्सड्यूसरचे जे प्रकार आहेत ते समजलेले असतील. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष एक ट्रान्सड्यूसर शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, त्यातलं पोटेन्शियोमीटर काय असतं, नंतर थर्मिस्टर काय असतं, आरटीडी काय असतं, हे आपल्याला शिकायचं आहे. जेव्हा आपण कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर शिकू त्यावेळेस कंडेन्सर माईक काय असतं, हायड्रोमीटर काय असतं, किंवा तुमचं टॉर्क मीटर काय असतं, याचा आपण अभ्यास करू. जेव्हा आपण इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर बघू तेव्हा एलव्हीडीटी, प्रोब्लेमिटी, इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर काय असतात त्याचा आपण अभ्यास करू. थोडक्यात पहा, हे चॅप्टर एवढं सोपं आहे आणि प्रॅक्टिकल यूज मध्ये येणारं चॅप्टर आहे. सगळ्या ऑटोमेशन सिस्टीम मध्ये तुम्ही तुमच्या हात तुम्हाला आता समजा सॅनिटायझर लावायचंच मी एक्झाम्पल ऑलरेडी दिलेलं आहे. अशा अनेक ऑटोमेटेड सिस्टीम मध्ये आपण काय वापरतो बाळांनो, ट्रान्सड्यूसर वापरतो. म्हणून हे चॅप्टर थोडंसं आपल्याला सिरियसली घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चर मध्ये आपण ट्रान्सड्यूसरला सुरुवात करूया. तोपर्यंत बाय, थँक्यू.